तर ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि तुमच्या मनात जे आहे त्यावरतीच तुम्ही मारा शिक्का. हेच तर मी तुम्हाला वारंवार सांगतो ना. आमच्या पक्षाने आत्तापर्यंत तुमच्यासाठी खूप विकास केला. आम्ही तुमच्यासाठी रस्ते बांधले, आम्ही तुमच्यासाठी शाळा बांधल्या, आम्ही तुम्हाला गेल्या वर्षी अनेक वेगवेगळी आश्वासनं दिली होती. हां, म्हणजे त्यातली बरीचशी आश्वासनं पूर्ण झालीत आणि उर्वरित आश्वासनं जी आहेत ती यावर्षी पूर्ण केली जातील. असंच प्रत्येक मतदानात प्रत्येक उमेदवार आवर्जून अगदी पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरंच त्यांनी जे सांगितलं ते सगळं पूर्ण झालं आहे का? आणि म्हणून तर एक हवा तयार होते आणि ती हवा तयार झाल्यानंतर आपण लोकांना प्रश्न विचारतो, ए भावा कुणाची हवा? आणि हीच हवा विचारण्यासाठी आपण आलेलो आहे मुंबईतल्या चोर बाजारात. मंडळी, भावाची हवा जाणून घेत असताना निवडणुकीची हवा गरम झाल्याचं जाणवतं, पण या गरम हवेत आपण तरी थोडं थंड पिलं पाहिजे की नाही? म्हणजे निकाल लागेल मग उमेदवारांना थंडावा मिळेल ती गोष्ट वेगळी, पण आता हा मस्तपैकी थंड रस जो आहे, काला खट्टा म्हणा किंवा वेगवेगळे फ्लेवर पिऊयात. हे पीत असताना माझ्याबरोबर एक काका मला भेटलेले आहेत, चाचा, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. या वाह 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 वाह, हे क्या गड्या? ये श्योर बाजार है, यहाँ पे जूना सामान सब कुछ बिकता है। जाने आज मानसे मेरी उम्र हो गई 58 की मेरी उम्र है। मैं आज मानसे 40-45 साल से ये धंधा करता हूँ। मैं यहाँ पे जाने जूना सामान भंगार, ऐसे रौनक थी पहले, ऐसी रौनक अभी पहले जैसी नहीं है। क्यों रौनक क्यों नहीं? अभी ये सब टावर बन गए भाई। पहले गली अपनी अच्छी थी, नमाज का वक्त होता था, टाइम मिलते तो इंसान जो असर मगरिब पढ़ लेते थे, नमाज बाहर तक नमाज। याला जबाबदार कोण? हाँ, मला माहिती नाही साहेब. पण बरं, आता आम्ही असं सगळ्यांना विचारतोय, ए भावा कुणाची हवा? किसकी हवा? ये हवा है भी भाई लोग की हवा है भी, क्या करेंगे आजकल का कोई नहीं इधर। भाई लोग की हवा मतलब, पर इलेक्शन की क्या हवा है? अभी है भाई, जो अभी आएगा जो वोट देगा उसका वोट है बाबा। अभी मालूम नहीं, कांग्रेस आती है, सूचना पार्टी आती है, धनुष आता है, ट्रेन आता है। अभी ये तो भगवान अल्लाह जानता है क्यों आता है, क्या मालूम। अभी नोटबंदी और जीएसटी की बात में क्या हालत है? अभी ये दुनिया एकदम वो हो गई, एकदम बम्बई ऐसा हो गया एकदम। जब 500, 1000, 2000 की नोट, जो 1000 की नोट बंद करवाया ना, इसके हिसाब से पब्लिक का हाथ टूट गया भाई। अभी इसमें जो पैसे वाले हैं, लखोपति, करोड़पति, अब्जोपति, अभी उन लोग का ही काम चलता है। अभी गरीब आदमी बेचारे मर जाते, रोज कुआं खोदने का, रोज पानी पीने का। इसमें क्या होता है? कुछ भी नहीं होता है बाबा। रोज कुआं खोदने का और पानी पीने का? हाँ, पहले मिल जाता था, अल्लाह का करम से हो जाता था। अभी ऐसी पहले से कमाई कुछ है ही नहीं है ना? नहीं, अभी कहीं कुछ कमाई कुछ होती ही नहीं है बाबा। आपल्या बाकीचे पण काही मंडळी. चाचा, क्या नाम आपका? मेरा नाम मुस्तफा मुल्ला, अभी जैसे इंदौर वाला। अच्छा, मैं भी इधर 40-45 साल से धंधा करता हूँ। अच्छा, तो क्या यहाँ पे किसकी हवा है? इसकी हवा अभी तो ये कांग्रेस की हवा है ज़्यादा। अच्छा, इसको वोट देना मतलब गलती करने का हम लोग को। अच्छा, ओके. और दादा, आपको क्या लगता है? कांग्रेस आएगी भाई, अपने को पंजे पे वोट देने का है, क्योंकि बीजेपी को एक दफा दे दिए, कुछ काम नहीं करके दिखाया हमारे को। मुंबईतलं अर्थकारण खरं तर या छोट्या मार्केटवरती अवलंबून आहे आणि या मार्केटमध्ये आल्यानंतर या व्यापाऱ्यांशी बोलताना आपल्याला हवा तर कळतेच, पण मनातल्या व्यथा बरं कोणाकडे व्यक्त करणार, त्या व्यथा देखील इथे व्यक्त होताना दिसतात. चला पुढे जाऊयात. गाना है ना? जाने वाले लौट के आना. वाह वाह, क्या बात है चाचा, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. पर चाचा, ये मस्त आपकी घड़ी की दुकान, ये ग्रामोफोन, ये शोर बाजार में देखने को मिलता है आपकी तरफ, पर ये जाने वाले लौट के आ जा, ऐसा किसको बोलना है? वो पॉलिटिक्स को बोलने का है। सगळे राजकारण्यांना जाने वाले लौट के आ जा. पॉलिटिक्स को बोलने का है। क्यों बोलने का? क्योंकि अब परेशान हो गए, बहुत टेंशन था, ऐसे सही नहीं है। गवर्नमेंट धंधा एकदम खलास कर दिया, धंधा खलास हो गया, एंड कर दिया पूरा 2-4 साल में एकदम। तो किसकी हवा है? देखो समय के साथ चलना जरूरी है. कांग्रेस के साथ चलने का है। तो काँग्रेस के साथ घडी भी चल जाएगी. चलेगी. इथे काय मंडळी बसलेली आहेत. शोर बाजारातली दुपारची वेळ आहे, निवांत वेळ आहे आणि या निवांत वेळी बरेचसे व्यापारी जे आहेत शांतपणे इथं बसलेले आहेत. बरं, अशा वेळी इथे टेबल खुर्च्या टाकून बसल्यानंतरच राजकारणाबद्दलच्या गप्पा रंगतात. काका, किसकी हवा है?
कांग्रेस कांग्रेस ओनली कांग्रेस हाँ ओनली कांग्रेस क्यों? ओनली कांग्रेस बरं शिवसेना भाजप क्यों नहीं? मैं शिवसेना भाजपा को नहीं ओनली कांग्रेस अच्छा हमको फसादियों कॉम्युनल नहीं मचाइए अच्छा, आपको क्या लगता है किसकी हवा है? ईवीएम मशीन ईवीएम मशीन ईवीएम मशीन क्यों? ईवीएम मशीन क्या हुआ है? अगर राज ठाकरे की जो न्यूज़ है वो पब्लिक देखे तो उनको समझ में आ जाएगा कौन सही है कौन गलत है। हाँ और अगर उदय ठाकरे अच्छा अगर अलग से इलेक्शन लड़ते हैं तो हमारा वोट उनको ही जाता अच्छा महाराष्ट्र की वजह से। अच्छा, हाँ तो साथ में लड़ रहे हैं इसलिए भी उदय ठाकरे भी नहीं। अब तुम्ही महाराष्ट्रीयन आहात? नहीं महाराष्ट्र नहीं, मैं मुस्लिम हूँ पर महाराष्ट्र का रहने वाला हूँ इसलिए मराठी माणूस को पहिले चुनूंगा। अच्छा वा वा, बघा ही त्यांची भावना आहे. इथले ते स्थानिक आहेत आणि स्थानिक म्हटल्यानंतर अर्थात इथल्या भाषेला इथल्या मातीला जागणं हे माझं काम, एक व्यावसायिक म्हणून इथला त्यांचा जन्म, अशी भावना आहे त्यांची. पण आणखीन एक आपले व्यापारी मित्र जे ते इथे आलेले आहेत, मी सगळ्यांना एकच प्रश्न विचारतोय, कोणाची हवा आहे? कांग्रेस। हां, बाकी क्यों नहीं? बाकी को करके देखे ना लेके आके हाँ क्या हुआ, पूरा धंधे का चौपट हो गया। 8-8 दिन तक का गुड लक नहीं होता है। हाँ 8-8 दिन गुड लक नहीं होता है. मैं गुड लक म्हणजे हाँ चांगली बोहणी बोनी बोनी नहीं होता 8-8 दिन तक का। ऐसा पोजीशन पे आके लाके छोड़ दिया इसने। और ये पोजीशन कब से तैयार हो गई? ये 2014 से। हाँ 2014 से। हाँ बस वो नोटबंदी हुआ जब से पूरा रास्ता लग गया, सत्यानाश हो गया पूरा कारोबार का। तर जीएसटी 200-500 रुपये का माल अगर बेचने का रहता तो बोलता जीएसटी बिल है तुम्हारे पास। अभी हम लोग का साल भर में पूरा साल का कैलकुलेशन करेंगे तो 1-1.5 लाख रुपया नहीं आता, कहाँ से जीएसटी भरेगा उसमें? ही समस्या आहे के ऊपर मतलब प्रेशर डाल दिए लोग ने। है ना. ही मनातली गोष्ट ते बोलून दाखवतात. यांनी सांगितलं की याची हवा आहे, हे म्हणतायत पुन्हा एकदा ईवीएम मशीन ईव्हीएम मशीनची हवा आहे. हे सगळ्यात मजेशीर उत्तर आहे या सगळ्या ह्याच्यातलं. त्याच्यामुळे या शोर बाजारमध्ये चक्कर मारत असताना अच्छा एक राज ठाकरे को अपना उदय ठाकरे को एक बात बोलने का, हाँ पार्टियां बदली मत करा करो, इधर से उधर मत जाया करो, एक ही जगह पर रखो। तुम भी जीतोगे, दूसरे के कंधे में बंदूक रख के मत चलाया करो। ये किसको कहना है आपका? ये उदय ठाकरे को। उद्धव ठाकरे जी को. आप जीतेंगे, अपना भरोसे पे आप लड़ो तो आप जरूर जीतोगे। आपको है ना कमल की जरूरत नहीं है। अच्छा हाँ कमान अपनी जगह मजबूत है। अच्छा अच्छा, तर त्यांचा सल्ला आहे उद्धवजींना की बुवा तुम्ही एकटेच लढावं, तुम्हाला कोणाच्या सोबतीची गरज नाही आहे, अशी देखील मतं व्यक्त होतात. चला आणखीन पुढे जाऊयात, बघूयात कोणाची काय काय मतं आहेत. आपण चोर नाही शोर बाजारात आहोत आणि आपल्याला इथे काही मराठी मंडळी पण भेटतात. कांबळे काका आपल्याबरोबर आहेत. कांबळे काका, निवडणुकीचं वातावरण आहे, तुमच्यापर्यंत सुद्धा उमेदवार येऊन गेले असतील, काय वाटतं यंदा कोणाची हवा? काय सांगता येत नाही कोण येईल ते, बघूया कोण येते ते. हो जे चांगलं काम करणार ते येणारच. जे चांगलं काम करणार ते येणार. हां असं आपल्याला काम पाहिजे. मी पार्टीला नाही बघत, काम करणारा व्यक्ती पाहिजे. काम करणारा व्यक्ती असेल तर बरं. मग यंदा कोणाची हवा आहे? यंदा आमच्या या दक्षिण एरियामध्ये तरी आमच्या काँग्रेसची हवा आहे. दक्षिण एरियामध्ये काँग्रेसची हवा आहे का? शिवसेनेने काम नाही केलं? नाही शिवसेना त्या इथे या एरियात नाही आहे ना. हां हे काँग्रेसचाच एरिया हा मिलिंद देवराचा. अच्छा, असं म्हणजे परंपरागत एरिया त्याचा मतदार इथे आहे. आहे बरं आता हल्ली प्रचारात स्पीकरचा आवाज देखील जोरदार है. क्यों भाई? स्पीकर का आवाज जोरों में जोरदार है एकदम. और किसको बेस पसंद है? बेस पसंद है आजकल तो कांग्रेस को बेस पसंद है हमारे एरिया में कम से कम. हाँ तो स्पीकर जोर से बज रहा है. जोर से बज रहा है जबरदस्त. हाँ जबरदस्त बज क्या लगता है किसकी आवाज? नहीं देखो काम के ऊपर है मेन सब चीज़. जो आदमी यहाँ दिखता है हमेशा रेगुलर काम करते हैं उसी को ही सबका ध्यान जाता है. अच्छा कौन रेगुलर दिखा? रेगुलर समझो यहाँ पर मिलन देवरा इधर काम कर रहे हैं अपने एरिया में. तो हाँ अब ये है कि देखो अभी किसका रुझान किस तरफ चला जाए अभी कुछ बोल नहीं सकते. अभी टाइम है 29 को यहाँ वोटिंग है. अभी थोड़ा देखते हैं क्या होता है. कोई और आदमी अच्छा दिखेगा कैंडिडेट उधर भी जाएंगे, कोई बुराई नहीं किसी से. तो किसको बेस पसंद है, कांग्रेस को कि या शिवसेने को? अभी तो सिर्फ फिलहाल कांग्रेस को इस तरफ. काँग्रेस को बेस पसंद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे हवा कुणाची हवा असं विचारण्यासाठी आपण आलेलो आहे मुंबईच्या झवेरी बाजार. मुंबईचा झवेरी बाजार खरं तर सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीसाठी हा प्रामुख्याने ओळखला जातो आणि सगळ्यात मोठी मुंबईतली उलाढाल जी आहे ती झवेरी बाजारात केली जाते सोन्या चांदीच्या विक्रीच्या संदर्भात. चला व्यापाऱ्यांना आणि सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आपण विचारूयात, ए भावा कुणाची हवा?
मंडळी चला या सराफा गल्लीमध्ये म्हणजे अर्थात जविरी बाजारमध्ये आपण एका शोरूममध्ये जाऊयात आणि विचारूयात तिथे की इथे नेमकी कोणाची हवा आहे, व्यापारी वर्ग असलेल्या सध्याच्या सरकारबद्दल आणि त्याहीपेक्षा यंदा त्यांना काय अंदाज येतोय याबद्दल त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर कुमारजी आहेत, इथले ज्वेलर्स असोसिएशनचे तुम्ही अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष आहात तुम्ही, बरोबर. कुमारभाई, तसं ज्याच्या त्याच्या बजेटप्रमाणे ज्यांनी तरी खरेदी करावं, पण यंदा कोणाची हवा आहे? हवासारखं काय नाही, असं लोकांना मनात मोदी बसलेले आहेत की 4-5 वर्षात जे काय काम झालं आहे, काम हार्ड झालं आहे, म्हणजे डिमॉनिटायझेशन आपण घेऊ, पण त्याच्यानंतरचा जे रिझल्ट आला आहे तो बेस्ट रिझल्ट आहे. सगळं वेगळे वेगळे जे टॅक्स होतं आता एक विंडोमध्ये जाऊन भरायचं, म्हणजे हे सगळं इझी काम झालेलं आहे. आजचा सोन्याचा भाव काय? आज सोन्याचा भाव 32,500 भाव आहेत. 32,500 भाव आहे, बरोबर. मग कोणाचा भाव जास्त आहे, भाजपचा की काँग्रेसचा? ते बघायला लागेल. आता मी पॉईंटवर येतोय पुन्हा. नाही, डेफिनेटली भाजप आता लोक एस्टिमेट करतात 200, 250, 250 सीट परत एस्टिमेट करतात आणि दुसरे काँग्रेस वगैरे आहे ते कुणी काय 100 सांगतात, कुणी 150 सांगतात, तरी जोर भाजपचाच आहे. चला पुढे जाऊयात आणखी आणि जाणून घेऊयात जविरी बाजारात नेमका सूर काय आणि हवा कोणाची. चला. हर हर मोदी, घर घर मोदी. तर कसं या जविरी बाजारामध्ये अर्थकारण मोठं आहे आणि या अर्थकारणामध्ये छोटी छोटी भागीदारी ही प्रत्येकाची आहे. म्हणजे काही व्यवसाय आहेत प्रत्येक शोरूमशी निगडीत, ज्वेलर्सशी निगडीत. तर आता काका हे काय बनवतोय तुम्ही? एक टेसल है. हाँ, वो कार्ड में टेसल लगता है ना, शादी कार्ड के. हाँ, उसमें लगता है. अच्छा, शादी कार्डला जे काही एक छान सुशोभित करण्यासाठी म्हणून जे लावलं जातं ते हे स्पेशल आहे, ते तयार केलं जातं इथे. तेही आपल्याला इथे जविरी बाजारमध्ये बघायला मिळतं. इस बार इलेक्शन में किसकी हवा है? मोदी सरकार का. मोदी सरकार का. कांग्रेस करे? अभी कांग्रेस भाई हम मालूम नहीं हमको. अच्छा, तो कितनी आमदनी हो जाती है महीने की? आमदनी हमारा ऐसा कुछ रेगुलर नहीं है. खर्चा पानी चलता है बस. खर्चा पाणी निकल जाता है. हां, म्हणजे खर्च निघून जातो असं म्हणणं आहे आणि त्यांना वाटतं की यंदा मोदींची हवा आहे. दादा, यंदा इलेक्शनमध्ये कोणाची हवा आहे? मोदी सरकार. मोदी सरकार. पक्का? पक्का. तो यहाँ किसकी हवा आहे? ये एरिया में मोदी मोदी मोदी. ते म्हणतात की मोदींची हवा आहे. यावेळी इलेक्शनमध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? मोदी सरकार. हाँ, मोदी. यानी जो भाव रहता है वो भाव ज़्यादा किसको है, कांग्रेस या भाजपा को? भाजपा को. भाजपा को. क्यों, ऐसा क्यों? बस वही है कैंडिडेट अच्छा, उसके सामने कोई और दूसरा है ही नहीं. अच्छा, ऑप्शन नहीं इसलिए? ऑप्शन नहीं इसलिए. पर्याय नाही म्हणून तो मोदींचा पर्याय त्यांना पटतो असं त्यांना वाटतंय. जाऊयात आणखी जविरी बाजारमध्ये पुढे आणि काही मंडळींशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. ए भावा, कोणाची हवा? तर यंदा इलेक्शनमध्ये कोणाची हवा आहे? बराबरीची हवा आहे. हां, मोदीची लहर आहे पण हवा बराबरीची आहे. मोदींची. हां, इकडे मुंबईला, प्रत्येक साऊथ मुंबईला काँग्रेस मिलिंद देवळाचे असेल, पण ओव्हरऑल नरेंद्र मोदीची हवा आहे. म्हणजे इथे साऊथ मुंबईमध्ये देवरांची हवा आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण ओव्हरऑल भारतामध्ये मोदींची हवा आहे असं त्यांचं सांगणं आहे. इथे जरा आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करूयात का आपण आणि त्यांना विचारूयात. इथे मेहता गजराज, हा अजराज, मेहता गजराज अजराज, नाव फार जबरदस्त आहे त्यांचं. जसं नाव आहे तसं उत्तर पण जबरदस्त येईल असं मला वाटतं. यावेळी इलेक्शनमध्ये कोणाची हवा आहे? इलेक्शनमध्ये हा टाइम हां, बीजेपीच असणार. बीजेपी चोख. 100%. 100% चोख एकदम. ते सोन्याच्या बाबतीत म्हणतात ना काय 100% चोख असं काय? 24 कॅरेट. 24 कॅरेट चोख मोदींची हवा आहे असं ते सांगतात. चला चला पुढे जाऊयात. आणखीन एक. अरे हे बंधू हसता हसताच मागे राहिले. ते पुढे यायलाच तयार नाहीत. बरं, कसं आहे की जविरी बाजारमध्ये आल्यानंतर तसे दागिने पण माणसाच्या अंगावर दिसले पाहिजे ना. बघा ना किती छान आहेत. दोन्ही कानांमध्ये कुंडल आहे त्यांच्या आणि अर्थात 50 तोला असं मी म्हणणार नाही, पण काहीतरी मोजकच त्यांनी परिधान केलेलं आहे आणि ते असलंच पाहिजे. जविरी बाजारातले व्यापारी आहेत बाबा. काय, कोणाची हवा आहे? मोदीची हवा आहे. होय ना? 100%. मोदी. जिंकला. का? काम केलंय बाबा. अच्छा, काम केलंय. 5 वर्षामध्ये काम केलंय त्यांनी. आणि काय काम केलंय त्यांनी? खूप काम केलंय. मेन तर आपली जी इमेज होती ना आंतरराष्ट्रीय स्तरावरती, खूप छान केली आहे त्यांनी. मीन्स उसने बहुत वो कर दिया. बरं, म्हणजे मग जर आजचा सोन्याचा भाव आपण लक्षात घेतला तर नेमका भाव कोणाचा वाढलेला आहे, काँग्रेसचा की भाजपचा?
वाढलेला काँग्रेसचा भाव आहे, म्हणजे की ते जिंकणार नाही. त्याचा भाव वाढलेला असते ना सत्ता बाजारामध्ये, ते जिंकत नाही. अच्छा, हे एक गणित आहे आणि चोख गणित आहे. काय म्हणतात त्याला? 24 कॅरेट. 24 कॅरेट गणित आहे ते. म्हणजे त्याचा भाव जास्त असते ना, ते त्याचे चान्सेस कमी असते. जसे भाव कमी असते ना मार्केटमध्ये, की रुपया तुम्हाला 65 पैसे म्हणजे 1 रुपया आणि 65 पैसे भेटणार, ते पार्टी जिंकणार. त्याचे भाव कमी असते. म्हणजे थोडक्यात ज्याचा भाव कमी तो जास्तीत जास्त विकले जातो. म्हणजे त्याची चान्सेस जास्त आहे, त्याचे चान्सेस जास्त आहेत. बघा, असंही एक वेगळं गणित असतं. चलो, धन्यवाद. 24 कॅरेट असं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला इथे. आणखी काही व्यापारी इथं आपल्याला भेटतात, त्यांना आपण विचारूयात की यंदा इलेक्शनमध्ये कोणाची हवा आहे? हवा नरेंद्र मोदी. आपल्याला लगभग सगळीकडे तेच उत्तर मिळताना दिसतंय. चला, काही कारागीर आहेत, ते कारागीर जे असतात ते इथे. काका बैठ जाओ ना, बसू ना इथे. अरे मेरे पास कुछ नहीं होता है, मैं कुछ नहीं कर रहा हूँ. नहीं, आपके पास कुछ नहीं, पर आपके पास एक सवाल का जवाब तो हो सकता है. सबको हम पूछ रहे हैं, सगळ्यांना मी विचारतोय, इस बार इलेक्शन में किसकी हवा है? मेरे को नहीं मालूम है. क्यों नाही? काका तर काय उत्तरच द्यायला तयार नाही बाबा. चला पुढे जाऊ आपण. काही ग्राहक, काही मंडळी पण आपल्याला इथे भेटतात, त्यांना आपण चालता बोलता विचारू. काय वाटतं काका, कोणाची हवा आहे? मोदी सरकार. हाँ, तुम्ही इथेच असता जविरी बाजारात? नहीं, मैं तो अंधेरी रहता हूँ. अंधेरी रहता है. इधर काम के लिए. आणखीन एक सिनियर सिटीजन आपल्या बरोबर आहेत. काय यंदा कोणाची हवा आहे असं वाटतं? मोदी का? मोदी. बाकी क्यों नहीं? मैं तो बाला साहब ठाकरे का अनुयायी हूँ और मोदी का अनुयायी हूँ. अच्छा, ते कट्टर समर्थक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ब्लाइंड सपोर्टर. वा, चालता बोलता असेही समर्थक आपल्याला भेटतात ना मंडळी. आम्ही सगळ्यांना एक प्रश्न विचारतोय, जो जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे, ज्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. कोणाची हवा आहे इलेक्शनमध्ये? मोदी. ओनली मोदी. बस, दूसरा कोई नहीं. मोदी जो किया ना वो कोई नहीं कर सकता. हाँ, मोदी जी ने क्या किया? आने वाले पीढ़ी के लिए भी. हाँ, आने वाली पीढ़ी के लिए, बच्चों के लिए भी वो उसकी सोच बहुत लंबी है. अच्छा, तो फिर और कांग्रेस ने तो दिमाग की तरह देश को खलास ही किया है. वो दिमाग डाले ना, वो दिमाग अभी मोदी निकालने में कितनी तकलीफ आ रही है. अच्छा, प्रखर मत आहे त्यांचं. एक सायकलवाले काका आपल्याला दिसतात इथे. सायकल, हो, एकदम येलो साइकिल. हाँ, ये येलो साइकिल कब से है आपका? कितने साल से आपके 4 साल से ऑरेंज किया था, लेकिन अभी ऑरेंज करके मीनिंग नहीं है. एक आदमी इधर सुखी नहीं है. पहली बात तो बॉम्बे के अंदर. क्यों? क्योंकि जीएसटी बना दी है. हम व्यापारी डायमंड वाले, लेकिन कार्ड मैंने बनवाया कि मोदी जी अच्छे दिन लाएगा. ये तो इससे भी बुरे दिन लाए. इससे अच्छा कांग्रेस अच्छा था ना. मैं कम्युनल पार्टी का कोई नहीं हूँ, लेकिन ये जो हो रहा है वो गलत हो रहा है ना. 5 साल में कोई आदमी क्या उम्मीद करेगा कि हाँ भाई ठीक है, मौका मिलना चाहिए. 5 साल में करना चाहिए. ये बड़ा खुशबूदार कुछ खा रहे हो आप. क्या खा रहे हो? इलायची खाता तो इलेक्शन रंग लाएगा. मोदी जी आएगा. सबको जलेबी खिलाएंगे. हाँ, सगळ्यांना तुम्ही जिलेबी खाऊ घालणार? सबको जलेबी खिलाएंगे. यहाँ इस एरिया में अगर मोदी जी आएंगे क्या हम लोग? हे बघा, हे म्हणतात की सगळ्यांना जिलेबी खाऊ घालणार आहेत. 10 किलो 11 किलो जितना भी अपना एरिया में बटेगा सब. हाँ, एरिया में सबके लिए बटेगा और तुम्हाला पण मिळणार असं त्याचं म्हणणं आहे. तर असा हा सगळा जविरी बाजार वेगवेगळ्या प्रकारे आपली मतं व्यक्त करताना दिसतोय. मंडळी, ए भावा कुणाची हवा, हा प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे. कारण ज्याची उत्तर मतदार म्हणून आपण शोधत असतो, किंवा मतांच्या माध्यमातून आपण ठरवणार आहोत की कोणाची हवा यशस्वी होणार आहे. पण इथे आल्यानंतर देखील लोकांची कोणाची हवा आहे याबद्दलची वेगवेगळी मतं आपल्याला जाणून घ्यायला मिळतात. आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.